नमस्कार, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज सकाळी सकाळी लवकर कामं आवरली तर मग म्हटलं चला 4-5 दिवस झाले झाडं आणून ठेवलेले होते. कुंड्या माती सगळं आणून ठेवलं होतं, पण झाडं लावायला वेळच भेटत नव्हता. तर मग आज फायनली मी झाडं लावायला घेतले. इथं मी 5 कुंड्या घेतल्या होत्या आणि झाडं लावायला माझ्याकडं 2च होते. कारण कसं आहे ना, माझ्या घरामध्ये ऑलरेडी भरपूर झाडं आहेत. तर मी त्याच्या फांद्या कट करून ठेवते. कट करून पाण्यामध्ये उभ्या करून ठेवल्या का त्याला मुळे येतात. मग ते नवीन त्याचं झाड तयार होतं ना, ते पण झाडं मी पुन्हा कुंडीमध्ये लावून देते, माती वगैरे टाकून. मग ते इथं मी झाडांसाठी लाल माती आणली नर्सरीमधनं. 80 रुपयाला 20 किलोची बॅग भेटते आमच्याकडं लाल मातीची. आणि लाल माती चांगली असते झाडांना. त्याच्यासाठी मी नेहमी झाडं लावताना लालच मातीचा उपयोग करते. मी झाडं लावते, पण पोरांना वेगळीच एक्साइटेडमेंट आहे की आई काय करते आहे, मग आईला अशा कामामध्ये आपण मदत करू. मग ते मध्ये मध्ये येणं किंवा मग मी हे करू का, मी ते करू का, या गोष्टी मुलांच्या चालूच असतात. मला ही दोन्ही पण झाडं 50-50 रुपयाला भेटले. झाडांसोबत मी त्या दिवशी गांडूळ खताची 2 किलोची बॅग पण आणली होती. 2 किलोची बॅग मला 80 रुपयाला भेटली. कारण गांडूळ खताने झाडांची वाढ चांगली होती आणि गारवा पण भेटतो. तसंही आता उन्हाळा आहे, त्याच्यामुळं झाडं काही जास्त व्यवस्थित वाढत नाही. तर म्हटलं मग चला आता झाडं तर लावतच आहे. आले नर्सरीमध्ये तर 2-1 किलोचं तरी, कारण झाडं भरपूर आहेत ना, सर्वांना थोडं थोडं टाकलं तरी पण 2 किलो आरामात पुरेल म्हणून मग 2 किलोची बॅगच मी घेऊन टाकली. नवीन झाडं लावून झाले, झाडांना खत टाकून झालं, पाणी टाकून झालं. आता जुन्या झाडांना थोडंसं खत घालते. जास्त तर नाही, पण थोडं थोडं खत घालणार प्रत्येक झाडाला. या कुंडीमध्ये तुम्हाला जे छोटे छोटे एकदम बारीक बारीक जे झाडं दिसत आहेत ना, ती सगळी लिंबाचे झाडं आहेत. सायकलीचे नंबर. मी लिंबाचा रस बनवल्यावर जो लिंबाचा रस आपण गाळून घेतो ना, तो गाळल्याच्या नंतर जे चाळणीवर वरती बिया राहतील ना, त्या बिया सगळ्या या कुंडीमध्ये टाकायची. त्याच्यामुळे याच्यामध्ये एवढ्या बिया उगल्यात, त्या लिंबाची झाडं उगले सगळे. आणि ही बाकीची जी आहे ना, ही शोची झाडं आहे. त्यातच मी गावावरून आणलेली झाडं फुले लावली होती. 5 झाडं होती, त्या 5 झाडांमधून एकच झाड राहिलं. सध्या उन्हाळा आहे, झाडं तरी काय करतील. पावसाळ्यामध्ये लावले असते तर आले असते बिचारे, पण मी गावावरून आणलं ते एक आलं माझं. 5पैकी 4 गेले. आतली जी जुनी झाडं आहेत त्या झाडांना खत घालून झाले. आता बाहेरची झाडं दाखवते चला. बाहेर पण दाराच्या समोर मी भरपूर झाडं लावलेली आहे. जुनीच झाडं आहे ती, आत्ता नवीन नाही. मला जे भेटेल त्याच्यामध्ये मी झाड लावते. झाड लावणं काही मी सोडत नाही. हे बघा, हे माझे बाहेरचे झाड आहेत जे मी मेन डोअरच्या समोर ठेवलेले. शोची झाडं आहेत, काही फुलाची नाही. कारण हे सगळे इनडोअर प्लांट आहे. सूर्यप्रकाश जास्त मध्ये येत नाही, त्याच्यामुळं मी माझ्याकडे जास्त करून तुम्हाला इनडोअर प्लांटच बघायला भेटतील. ही तुळस आहे जी नवीन प्रकारचे आता निघाली आहे. पंढरपुरी तुळस म्हणतात आमच्याकडं. तुमच्याकडे काय म्हणतात